5 ते 6 दिवस माझ्या मुलीला मारहाण, आरोपींच्या वकिलांचं बोलणं चुकीचं, माझी मुलगी गेली, आता तिच्यावर शिंतोडे उडवू नका, कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर। मी महिंद्रा हेक्टर देत होतो, मात्र हगवणे फॉर्च्युनरवर अडून बसले, दुसरी गाडी दिल्यास ती गाडी पेटवून देण्याची धमकी दिली। वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली हुंड्याची कहाणी। जालिंदर सुपेकर यांना गृह विभागाचा दणका, नाशिक, संभाजीनगर, नागपूरच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला। वैष्णवीचा पती, सासू आणि नंदेला न्यायालयीन कोठडी, लता हगवणे, शशांक हगवणे, करिश्मा हगवणे या तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। लता हगवणे, करिश्मा हगवणे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज। अजितदादा आणि शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, एक्सप्रेस अड्डा कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी 4 भिंतीच्या आत बोलायला हवं होतं, मुख्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्यानं संभ्रम निर्माण होतो। फडणवीसांचा शिंदे आणि अजित पवारांसंदर्भातील वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। माझी औकात नसेल तर शिंदेंच्या कार्यकर्त्यांना दुर्लक्ष करायला सांगा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर कुणाल कामराचं ट्विट। तर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात शो करणार असल्याचंही कुणाल कामराकडून स्पष्ट। ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी घेतली उदय सामंतांची भेट, चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या रवींद्र मुरलीधर वर्माला ठाण्यातून अटक, महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई, एटीएस कडून तिघांवर गुन्हा दाखल। पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपात कासिम नावाच्या व्यक्तीला अटक, आयएसआयएस आणि सैन्याला जे आहे आयएसआयएसची माहिती दिल्याचा आरोप, कासिमनं पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतल्याची माहिती। कुटुंबासोबत बोलण्याची परवानगी मिळावी, तहव्वुर राणाची याचिका, तर तहुर्र राणाला याचिकेवर उत्तर देण्याबाबत तिहार जेल प्रशासन आणि एएनआयला नोटीस। पाक सीमेवरील राज्यांमध्ये 31 मे रोजी मॉक ड्रिल, गुजरात, पंजाब, राजस्थानसह जम्मू काश्मीरमध्ये लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना। पाकिस्तान अफगाणिस्तानचा एकामेकांविरोधात गोळीबार, अफगाणिस्तानातील बारामच्या बॉर्डरवर गोळीबार, बॉर्डरवर चौक्या बांधण्यावरून दोन्ही देशांमध्ये गोळीबार। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, धामणगाव येथील शेतकरी राजकुमार चौधरी यांचं 13 लाख रुपयांचं नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे मागणी। बीडमधील बिंदुसरा धरण 99% भरलं, बिंदुसरा धरण प्रथमच मे महिन्यात भरल्यानं बीड शहरातील काही परिसराचा पाणी प्रश्न मिटला। धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातून वाहणारी मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली, नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांकडून समाधान व्यक्त।